जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 19वा. शिकवण नाम. समास 5वा. देहमान्य निरूपण नाम. श्रीराम समर्थ. या समासामध्ये समर्थाने एक अत्यंत महत्त्वाचा विषय स्पष्ट केला आहे. जगात अनेक प्रकारच्या देवतांची, मूर्तींची आणि उपासनेच्या पद्धती आहेत. पण त्या सर्वांचा मूळ आधार कोणता? देह, भक्ती आणि परमात्मा यांचा परस्पर संबंध काय आहे? खरा देव कोण आणि त्याची अनुभूती कशा घ्यावी याचे अत्यंत सखोल निरूपण समर्थांनी या समासात केले आहे. समर्थ सांगतात की मूर्ती, देवता आणि उपासना यांचा आदर करावा, परंतु त्यामागील एकच परमसत्य ओळखण्याचा प्रयत्न करावा. देहाचा योग्य उपयोग करून भक्ती, साधना आणि आत्मज्ञानाच्या मार्गाने पुढे गेल्यास जीवनाचे खरे सार्थक होते. मातीचे देव, धोंड्याचे देव, सोन्याचे देव, रुप्याचे देव, काशाचे देव, पितळेचे देव, तांब्याचे देव, चित्रलेपे. आता मातीचे देव, धोंड्याचे देव म्हणजे काय? तर मातीचे, दगडाचे अशा विविध पदार्थांचे देव बनवले जातात. समर्थ सांगतात प्रत्येक भक्त आपल्या श्रद्धेनुसार देवाची मूर्ती घडवतो आणि तिची पूजा करतो. कोणासाठी मातीची मूर्ती पवित्र असते तर कोणासाठी दगडाची. पण देव त्या मूर्तीपुरता मर्यादित नसतो. मूर्ती ही आपल्या भक्तीचा आधार आहे, अंतिम सत्य नाही. मूर्ती मागील परमेश्वर समजला तरच भक्ती पूर्ण होते. सोन्याचे देव, रुप्याचे देव म्हणजे काय? तर काही जण सोन्या चांदीच्या मूर्तींची पूजा करतात. समर्थ सांगतात देवाचे मूल्य मूर्तीच्या किमतीवर ठरत नाहीत. सोन्याची मूर्ती असली म्हणून भक्ती मोठी होत नाही आणि साधी मूर्ती असली म्हणून ती कमी होत नाही. परमेश्वराला संपत्तीची नव्हे तर निर्मळ मनाची गरज असते. खरी भक्ती ही मनातील प्रेम आणि विश्वासावर उभी असते. काशाचे देव, पितळेचे देव आता म्हणजे काय? तर कास्य, पितळ अशा धातूंच्याही मूर्ती असतात. मग समर्थ सांगतात लोक आपल्या परंपरेनुसार आणि परिस्थितीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्तींची पूजा करतात. यात काहीही चुकीचे नाही. पण मूर्ती बदलल्या तरी देव एकच आहे हे विसरू नये. बाह्य रूप वेगवेगळे असले तरी भक्तीचा उद्देश एकच असतो. तांब्याचे देव, चित्रलेपे. आता तांब्याच्या मूर्ती किंवा चित्ररूपातील देवतांचीही पूजा केली जाते. म्हणून समर्थ सांगतात मूर्ती असो किंवा चित्र, ती भक्ताला देवाची आठवण करून देणारे साधन आहे. साधनालाच अंतिम सत्य समजू नये. त्या माध्यमातून आपल्या मनात परमेश्वराविषयी प्रेम, श्रद्धा आणि आत्मचिंतन जागे झाले तरच उपासना सफल होते. भक्तीचा खरा प्रवास बाह्यपूजेपासून अंतर्मनातील परमेश्वरापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून समर्थ सांगतात की जगात देवाच्या अनेक मूर्ती आणि उपासनेच्या अनेक पद्धती आहेत, पण त्या सर्वांचा आधार एकच परमेश्वर आहे. मूर्तीचा आदर करावा, पण तिच्या मागील परमसत्य समजून घेण्याचा प्रयत्न करावा. श्रद्धा, भक्ती आणि अंतःकरणाची शुद्धता यांनाच खरे महत्त्व आहे. रुवीच्या लाकडाचे देव, पोवळ्याचे देव, बाणतांदळे, नर्मदे देव, शालिग्राम, काश्मीरी देव, सूर्यकांत, सोमकांत. आता रुवीच्या लाकडाचे देव म्हणजे काय? काही देवांच्या मूर्ती विशिष्ट प्रकारच्या लाकडापासून तयार केल्या जातात. समर्थ सांगतात की प्रत्येक प्रदेशात देवाची पूजा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी लाकडांच्या मूर्तींना विशेष महत्त्व दिले जाते, तर भक्त त्या मूर्तीमध्ये देवाचे दर्शन घेतो. पण लक्षात ठेवावे की देव लाकडात नसून आपल्या श्रद्धेत आणि भावनेत प्रकट होतो. मूर्ती हे भक्तीचे साधन आहे, अंतिम सत्य नाही. पोवळ्याचे देव म्हणजे काय? काही जण प्रवाळ म्हणजे पोवळे किंवा मौल्यवान वस्तूतील देवतांची पूजा करतात. समर्थ सांगतात देवाची मूर्ती कोणत्या वस्तूपासून बनली आहे यापेक्षा भक्ती किती शुद्ध आहे हे महत्त्वाचे आहे. श्रीमंत माणूस मौल्यवान मूर्तीची पूजा करेल तर गरीब साध्या मूर्तीची, पण परमेश्वर दोघांकडेही सारखेच प्रेमाने पाहतो. भावाशिवाय पूजा अपूर्ण आहे आणि भाव असेल तर साधी पूजा देखील श्रेष्ठ ठरते. बाणतांदळे, नर्मदे देव म्हणजे काय? तर नर्मदा नदीतील बाणलिंग किंवा पवित्र दगडांची पूजा केली जाते. समर्थ सांगतात निसर्गातील अनेक गोष्टींमध्ये भक्त देवाचे दर्शन घेतो. नर्मदेतील बाणलिंग हे शिवस्वरूप मानले जाते. या श्रद्धेमुळे मन भक्तीकडे वळते. पण त्या दगडामागे असलेले परमचैतन्य समजले तर भक्तीचा अधिक सखोल अभ्यास होतो. बाह्य स्वरूपातून अंतर्मनातील देवाकडे जाणे हा उपासनेचा उद्देश आहे.
शालिग्राम काश्मीरी देव म्हणजे काय? शालिग्राम आणि काश्मीरी पवित्र दगडांच्या रूपातील देवतांचीही पूजा केली जाते. समर्थ सांगतात, भारतभर अनेक पवित्र वस्तू आणि दगड देवस्वरूप मानले गेले आहेत. प्रत्येकाची परंपरा आणि श्रद्धा वेगळी असली तरी त्यामागील परमेश्वर एकच आहे. रूपे वेगवेगळी असली तरी चैतन्य एकच आहे हे समजले की भक्ती अधिक परिपूर्ण होते. सूर्यकांत, सोमकांत म्हणजे काय? तर सूर्यकांत आणि सोमकांत यासारख्या पवित्र रत्नांनाही देवस्वरूप मानून पूजा केली जाते. समर्थ सांगतात, काही जण विशिष्ट रत्नांमध्ये ईश्वराचे दर्शन घेतात. श्रद्धेमुळे त्या वस्तूंना पवित्र स्थान प्राप्त होते. पण भक्ताने त्या वस्तूंकडे अडकून न राहता त्या माध्यमातून सर्वत्र असणाऱ्या परमेश्वराचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हाच उपासनेचा खरा अर्थ पूर्ण होतो. म्हणून समर्थ सांगतात की देवाची उपासना अनेक प्रकारच्या मूर्ती, दगड, रत्ने किंवा पवित्र वस्तूंच्या माध्यमातून केली जाते. पण ही सर्व साधने आपल्याला एकाच परम चैतन्याकडे नेण्यासाठी आहेत. मूर्तीपेक्षा भक्ती मोठी आणि भक्तीपेक्षा परमेश्वराची अनुभूती अधिक श्रेष्ठ आहे. ताम्रनानी हेमनानी कोणी पूजिती देवार्चने, चक्रांगीत चक्र तीर्थाहुनी घेऊन येती. आता ताम्रनानी हेमनानी म्हणजे काय? काही जण तांब्याची नाणी तर काही सोन्याची नाणी देवासमोर अर्पण करतात. समर्थ सांगतात की भक्त आपल्या श्रद्धेनुसार देवाला काही ना काही अर्पण करत असतो. कोणी तांब्याचे नाणे अर्पण करतो तर कोणी सोन्याचे. पण देव त्या नाण्याची किंमत पाहत नाही. तो भक्ताच्या मनातील भाव, प्रेम आणि श्रद्धा पाहतो. गरिबाने प्रेमाने दिलेले छोटे अर्पणही परमेश्वराला तितकेच प्रिय असते. कोणी पूजिती देवार्चने म्हणजे काय? तर लोक विविध प्रकारे देवाची पूजा करतात. समर्थ सांगतात, प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगळी असते. कोणाला मंत्र आवडतात, कोणाला आरती, कोणाला जप, तर कोणाला शांत ध्यान. या सर्व पद्धतींचा उद्देश एकच आहे, मन परमेश्वराकडे वळवणे. म्हणून दुसऱ्याच्या उपासनेची निंदा करू नये, श्रद्धेचा आदर करावा. चक्रांगीत चक्रतीर्थाहुनी म्हणजे काय? काही जण पवित्र तीर्थक्षेत्रातून चक्रचिन्ह असलेल्या पवित्र वस्तू आणतात. मग समर्थ सांगतात, भक्त तीर्थयात्रा करतो, पवित्र स्थळांना भेट देतो आणि तेथून प्रसाद, शालिग्राम किंवा इतर पवित्र वस्तू आणतो. या गोष्टी त्याला देवाची आठवण करून देतात. पण तीर्थ बाहेर फिरण्यात नसून अंतर्मन शुद्ध करण्यात आहे. तीर्थयात्रेचा खरा लाभ मन बदलते, मगच तेव्हा त्याला लाभ मिळतो. घेऊन येते म्हणजे काय? तर त्या पवित्र वस्तू भक्त आदराने घरी आणतो. समर्थ सांगतात की भक्त त्या वस्तूंना देवस्वरूप मानून जपतो. पण त्या वस्तू घरात आणूनही जर मनात अहंकार, राग आणि स्वार्थ राहिला तर उपासना अपूर्ण राहते. बाहेरून पवित्र वस्तू आणण्याबरोबरच मनातही पवित्रता आणणे आवश्यक आहे. तेव्हाच देवाची खरी अनुभूती सुरू होते. म्हणून समर्थ सांगतात की देवाला अर्पण केलेल्या वस्तूंची किंमत महत्त्वाची नसून त्यामागील श्रद्धा आणि भाव महत्त्वाचे आहे. पूजा, तीर्थयात्रा आणि पवित्र वस्तू या भक्तीची साधने आहेत. अंतिम उद्देश मन परमेश्वराशी जोडणे हा आहे. बाह्य उपासनेबरोबर अंतःकरणाची शुद्धता आली तरच खरी भक्ती खऱ्या अर्थाने फलदायी ठरते. उदंड उपासनेचे भेद किती करावे विशद, आपलाले आवडीचा वेध लागला जने. आता उदंड उपासनेचे भेद म्हणजे काय? तर उपासनेचे अनेक प्रकार आहेत. समर्थ सांगतात, प्रत्येकजण आपल्या श्रद्धेनुसार परमेश्वराची उपासना करतो. कोणी नामस्मरण करतो, कोणी जप, कोणी ध्यान, तर कोणी पूजा अर्चना करतो. मार्ग अनेक असले तरी उद्देश एकच आहे, परमेश्वराची प्राप्ती. म्हणून कोणतीही उपासना कमी किंवा जास्त समजू नये. श्रद्धेने केलेली प्रत्येक उपासना महत्त्वाची असते. किती करावे विशद म्हणजे काय? तर या सर्व प्रकारांचे वर्णन किती करावे? मग समर्थ सांगतात, उपासनेच्या पद्धती इतक्या आहेत की त्यांचे पूर्ण वर्णन करणे अशक्य आहे. काळ, प्रदेश आणि परंपरेनुसार त्या बदलत गेल्या आहेत. पण त्यात अडकून न पडता त्यामागील भाव समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. मार्ग किती आहेत यापेक्षा आपण कोणत्या भावनेने चालतो हे महत्त्वाचे आहे. आपलाले आवडीचा वेध म्हणजे काय? तर प्रत्येकाला आपल्या आवडीच्या उपासनेची ओढ असते. समर्थ सांगतात, प्रत्येकाने मन वेगळे असल्यामुळे प्रत्येकाची साधना वेगवेगळी असते. कोणाला रामनाम प्रिय वाटते तर कोणाला ध्यान किंवा कीर्तन. ही विविधता स्वाभाविक आहे. दुसऱ्याच्या मार्गावर टीका करण्यापेक्षा आपल्या निवडलेल्या मार्गावर श्रद्धेने चालणे अधिक आवश्यक आहे. लागला जने
म्हणजे काय तर लोक आपापल्या आवडीनुसार उपासना करतात. समर्थ सांगतात, समाजात अनेक प्रकारच्या उपासना दिसतात आणि प्रत्येक जण त्यात समाधान शोधत असतो. पण कोणताही मार्ग स्वीकारला तरी त्यातून मन शुद्ध झाले पाहिजे आणि परमेश्वराची आठवण वाढली पाहिजे. उपासनेचा खरा परिणाम म्हणजे मनात नम्रता, प्रेम आणि विवेक निर्माण होणे. म्हणून समर्थ सांगतात, की उपासनेचे मार्ग अनेक असले तरी परमेश्वर एकच आहे. प्रत्येकाने आपल्या श्रद्धेनुसार साधना करावी, पण इतरांच्या श्रद्धेचाही आदर करावा. मार्गापेक्षा भक्तीचा भाव आणि अंतःकरणाची शुद्धता अधिक महत्त्वाची आहे. परी त्या सकळांचे ही कारण, मुळी पहावे स्मरण, तया स्मरणाचे अंशदान नाना देवते. आता परी त्या सकळांचे हे कारण म्हणजे काय? या सर्व उपासना आणि देवतांमागेंचे एकच मूळ कारण आहे. समर्थ सांगतात, की देवांची रूपे, नावे आणि उपासनेच्या पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यामागील परमसत्य एकच आहे. माणसाच्या श्रद्धेनुसार देवाची रूपे बदलतात, पण परमेश्वर बदलत नाही. म्हणून बाह्यभेदांमध्ये अडकू नये. सर्वांचा आधार असलेल्या त्या एकाच परमेश्वराला ओळखण्याचा प्रयत्न करावा. मुळी पहावे स्मरण म्हणजे काय? त्या मूळ परमेश्वराचे स्मरण पहावे. समर्थ सांगतात, की पूजा, जप, तीर्थयात्रा किंवा इतर कोणतीही साधना असो, तिचा उद्देश परमेश्वराचे अखंड स्मरण असावा. देवाचे नाव मनात सतत राहिले तर मन हळूहळू शांत आणि निर्मळ होते. स्मरणामुळेच भक्तीला खोली येते आणि मग परमेश्वराशी जोडले जाते. तर या स्मरणाचे अंशदान म्हणजे काय? तर विविध देवता या त्या परस्मरणाच्याच विविध रूपे आहेत. समर्थ सांगतात, की अनेक देवतांची उपासना केली जाते, पण त्या सर्व एकाच परमचैतन्याची वेगवेगळी रूपे आहेत हे समजले पाहिजे. जसे एकाच सूर्याचा प्रकाश अनेक ठिकाणी पडतो, तसेच एकच परमेश्वर अनेक रूपांत प्रकट होतो. हे समजले की मनातील भेदभाव आपोआप नाहीसा होतो. नाना देवते म्हणजे काय? तर म्हणून अनेक देवता दिसतात आपल्याला. समर्थ सांगतात, की देवतांची अनेक रूपे हे भक्तांच्या वेगवेगळ्या भावनांसाठी आहेत. कोणाला राम प्रिय आहे, कोणाला कृष्ण, कोणाला शिव, तर कोणाला देवी. पण या सर्व रूपांमध्ये एकच परमात्मा कार्य करतो. रूपे वेगवेगळे असले तरी उपास्य एकच आहे. हीच या ओवीची खरी शिकवण आहे. समर्थ सांगतात, की अनेक देवता आणि अनेक उपासना असल्या तरी त्यांचे मूळ एकच परमेश्वर आहे. म्हणून कोणत्याही देवताची उपासना करताना तिच्या मागील त्या एकाच परमचैतन्याचे स्मरण ठेवावे. रूपांमध्ये न अडकता मूळ सत्य ओळखले तरच भक्ती पूर्णत्वाला जाते. मुळी द्रष्टा देव तो एक, त्याचे झाले अनेक, समजून पाहता विवेक उमजो लागे. आता मुळी द्रष्टा देव तो एक म्हणजे काय? तर मूळ परमेश्वर एकच आहे. मग समर्थ सांगतात, या संपूर्ण सृष्टीचा निर्माता आणि आधार एकच परमेश्वर आहे. त्यालाच वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. माणसाने आपल्या श्रद्धेनुसार त्याचे अनेक रूपे मानले आहेत. पण मूळ सत्य हेच आहे, की ईश्वर एकच आहे. हे समजले की मनातील गोंधळ दूर होतो. त्याचे झाले अनेक म्हणजे त्या एकाच परमेश्वराची अनेक रूपे झाली. भक्तांच्या भावना, गरजा आणि श्रद्धेनुसार परमेश्वर अनेक रूपात प्रकट झाला. म्हणून राम, कृष्ण, शिव, देवी, गणपती अशा अनेक देवतांची उपासना केली जाते. रूपे वेगवेगळे असले तरी त्यामागील चैतन्य एकच आहे. म्हणून कोणत्याही देवतेचा अनादर करू नये. समजून पाहता विवेक म्हणजे विवेकाने विचार केला तर हे स्पष्ट समजते. फक्त परंपरा म्हणून नव्हे तर विचारपूर्वक भक्ती करावी. विवेकाने पाहिले की सर्व देवतांमध्ये एकच परमेश्वर कार्य करत आहे हे लक्षात येते. विवेकामुळे भेदभाव नाहीसा होतो आणि भक्ती अधिक शुद्ध होते. म्हणून श्रद्धेबरोबर विचारही आवश्यक आहे. उमजवू लागे म्हणजे तेव्हा हे सत्य हळूहळू समजू लागते. मग समर्थ सांगतात, की हे ज्ञान एका दिवसात मिळत नाही. ते सत्संग, नामस्मरण, अभ्यास आणि सद्गुरूंच्या कृपेने मन परिपक्व होत जाते. मग हळूहळू हळूहळू या रूपांमधील एकच परमात्मा आपल्याला दिसू लागतो. मग हीच खरी भक्ती आणि आत्मज्ञानाची सुरुवात आहे. समर्थ सांगतात, की परमेश्वर एकच आहे, पण भक्तांच्या श्रद्धेनुसार त्याची रूपे अनेक दिसतात. विवेकाने विचार केला तर सर्व देवतांमागे एकच परमचैतन्य कार्य करते हे स्पष्ट होते. रूपांमध्ये न अडकता त्या एकाच परमसत्याचा अनुभव घेणे हाच या ओवीचा खरा संदेश आहे. देहा वेगळी भक्ती फावेना, देहा वेगळा देव पावेना, या कारणे मूळ भजना देहेची आहे. आता देहा वेगळी भक्ती फावेना म्हणजे काय? तर देहाशिवाय भक्ती करता येत नाही. समर्थ सांगतात, हा मानवी देह मिळाल्यामुळेच आपण नामस्मरण, जप, पूजा, कीर्तन आणि सत्संग करू शकतो.
देह नसता तर ही साधनाच झाली नसती. म्हणून देहाचा तिरस्कार न करता त्याचा योग्य उपयोग करावा. हा देह परमेश्वराने भक्तीसाठी दिलेले अमूल्य साधन आहे. देहावेगळा देव पावेना, म्हणजे देहाशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. समर्थ सांगतात, परमेश्वराची अनुभूती, साधना आणि आत्मज्ञान हे सर्व देहाच्या माध्यमातूनच मिळते. म्हणून देहाची काळजी घेणे आवश्यक आहे. देह हा अंतिम सत्य नसला तरी देवप्राप्तीचा महत्त्वाचा मार्ग आहे. या देहाचाच उपयोग करून जीवनाचे सार्थक करावे. या कारणे मूळ भजना, म्हणजे म्हणून भक्तीची सुरुवात याच देहापासून होते. म्हणजे देवाची सेवा, गुरूंची सेवा, दान, सत्कर्म, जप आणि ध्यान हे सर्व देहामुळेच घडते. त्यामुळे हा देह केवळ भोगासाठी नसून साधनेसाठी आहे. देहाचा प्रत्येक क्षण परमेश्वराच्या स्मरणात गेला तर जीवन धन्य होते. देहेचे आहे, म्हणजे देह हेच मुख्य भक्तीचे साधन आहे. समर्थ सांगतात की हा देह नश्वर असला तरी त्याचे महत्त्व खूप मोठे आहे. याच देहातून भक्ती केली तर आत्मज्ञानाचा मार्ग खुला होतो. म्हणून देहाचा अपमान करू नये, पण त्याचा सदुपयोग नक्की करावा. हे देह हे साध्य नाही तर परमेश्वरापर्यंत पोहोचणारे साधन आहे. म्हणून समर्थ सांगतात की मानवी देह हा परमेश्वराने दिलेला अमूल्य ठेवा आहे. याच देहातून भक्ती, साधना, श्रवण, आत्मज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून देहात आसक्त न होता त्याचा उपयोग परमेश्वराच्या स्मरणासाठी आणि सत्कर्मासाठी करावा. हाच या खरा ओळीचा संदेश आहे. देहे मुळीच केला वाव, तरी भजनासी केचा ठाव, म्हणून भजनाचा उपाव देहात्मयोगे. आता देहे मुळीच केला वाव म्हणजे तर काय, जर देहालाच नाकारले किंवा त्याला महत्त्व दिले नाही. समर्थ सांगतात की काही जण अध्यात्माच्या नावाखाली देहाचा तिरस्कार करतात, पण हे योग्य नाही. हा देह परमेश्वराने एक महान उद्देशासाठी दिला आहे. देहाचा अभिमान करू नये, पण त्याची उपेक्षाही करू नये, कारण याच देहातून साधना, सेवा आणि परमेश्वराचे स्मरण घडते. तरी भजनासी कैसा ठाव, याचा अर्थ काय, तर मग भक्ती कशी करणार. समर्थ सांगतात, देहच नसेल किंवा त्याचा उपयोगच केला नाही तर जप, ध्यान, पूजा, कीर्तन, श्रवण कसं होईल. प्रत्येक धार्मिक कृती देहाच्या माध्यमातूनच घडते. म्हणून देहाशिवाय भक्तीची कल्पनाच करता येत नाही. हा विचार प्रत्येक साधकाने मनात ठेवावा. म्हणून भजनाचा उपाव, म्हणून भक्ती करण्याचा उपाय. समर्थ सांगतात की देहाचा योग्य उपयोग हाच भक्तीचा पहिला टप्पा आहे. हातांनी सेवा, मुखाने नामस्मरण, कानांनी हरिकथा आणि मनाने परमेश्वराचे चिंतन करावे. देहातील प्रत्येक इंद्रिय भक्तीच्या कार्यात लागले तर जीवन पवित्र बनते. हाच समर्थांचा संदेश आहे. देहात्मयोगे म्हणजे देह आणि आत्मा यांचा योग्य मिळून केलेले साधन. समर्थ सांगतात की फक्त देहाची काळजी घेऊन उपयोग नाही आणि फक्त आत्म्याची गोष्टी बोलूनही उपयोग नाही. देहाचा उपयोग आत्मकल्याणासाठी झाला तरच जीवनाचे सार्थक होते. देह हे साधन आणि आत्मा हे साध्य आहे. या दोघांचा योग्य मेळ साधणारा साधकच परमेश्वराच्या जवळ पोहोचतो. म्हणून समर्थ सांगतात की देहाचा तिरस्कार करू नये, पण त्याचा उपयोग योग्य केला पाहिजे. याच देहातून भक्ती, सेवा, नामस्मरण आणि आत्मज्ञानाची वाट खुली होते. म्हणून देह आणि आत्मा यांच्यात समतोल साधून जीवन जगणारा साधकच खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या जवळ पोहोचतो. देहे विन देव कैसा भजावा, देहे विन देव कैसा पूजावा, देहाविन मोह छाव कैसा करावा, कोण्या प्रकारे. देहे विन देव कैसा भजावा म्हणजे काय, तर देहाशिवाय देवाचे भजन कसे करणार. समर्थ सांगतात की भजन, नामस्मरण, ध्यान आणि कीर्तन आणि उपासना हे सर्व देहाच्या माध्यमातूनच घडते. मुखाने नाम घेतले जाते, मनाने देवाचे चिंतन केले जाते आणि हातांनी सेवा केली जाते. म्हणून हा देह भक्तीचा पाया आहे. हा देह मिळाला म्हणूनच देवाच्या जवळ जाण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. देहे विन देव कैसा पूजावा म्हणजे काय, तर देहाशिवाय देवाची पूजा कशा करणार. समर्थ सांगतात की पूजा करण्यासाठी हात, डोळे, मन आणि बुद्धी यांची आवश्यकता असते. हे सर्व देहामुळे शक्य होते. म्हणून देहाचा तिरस्कार न करता त्याला साधनेचे साधन बनवावे. देहाचा उपयोग परमेश्वराच्या सेवेसाठी झाला तर त्याचे जीवन धन्य होते. देहाविन मोह छाव कैसा करावा. आता देहाशिवाय देवाविषयी प्रेम आणि जिव्हाळा कसा व्यक्त करणार.
समर्थ सांगतात की भक्ती ही फक्त विचार नसून अनुभव आहे. डोळ्यातून आनंदाश्रू येतात, मुखातून नाम बाहेर पडते आणि हात जोडले जातात. हे सर्व देहामुळेच घडते. देवावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी देह हेच माध्यम आहे. म्हणून या देहाचा उपयोग भक्ती आणि सत्कर्मासाठी करावा. कोण्या प्रकारे? मग हे सर्व दुसऱ्या कोणत्या प्रकारे शक्य होईल? समर्थ सांगतात आणि आपल्याला विचारतात, देहाशिवाय भक्ती, पूजा, सेवा किंवा साधना यापैकी काही शक्य नाही. म्हणून हा मानवी जन्म आणि हा देह अत्यंत मौल्यवान आहे. ते केवळ भोगासाठी नव्हे तर भगवंताच्या स्मरणासाठी आणि आत्मकल्याणासाठी मिळाला आहे. या संधीचे सोने करणे हे प्रत्येक साधकाचे, आपल्या समर्थातल्या बैठकीतल्या सर्व सदस्यांचे कर्तव्य आहे. समर्थ सांगतात की मानवी देहाशिवाय भक्ती, पूजा, सेवा आणि देवप्राप्तीचा मार्ग खुला होत नाही. म्हणून देहाचा अभिमान न करता त्याचा सदुपयोग करावा. हा देह परमेश्वराने दिलेले साधन आहे. त्याचा उपयोग भगवंताच्या स्मरणासाठी आणि आत्मज्ञानासाठी केला तरच जीवनाचे खरे सार्थक होते. अत्र गंध पत्र पुष्प फल तांबूल धूप दीप नाना भजनाचा साक्षेप कोठे करावा. अत्र गंध पत्र पुष्प म्हणजे काय तर गंध, पाने आणि फुले अर्पण केली जातात कोणा तर देवाला. समोर सांगतात की देवपूजेत गंध, पत्र आणि फुले यांना महत्त्व दिले आहे. पण ही सर्व अर्पणे देहाच्या माध्यमातूनच केली जातात. हातांनी अर्पण केलेले फुले तेव्हाच स्वीकारली जातात जेव्हा मनात भक्तीचे फुलेही फुललेले असतात. बाह्यपूजेसोबत अंतःकरणातील प्रेम आणि श्रद्धा ही तितकीच आवश्यक आहे. फल तांबूल धूप दीप म्हणजे फळ, तांबूल, धूप आणि दीप देवाला अर्पण केले जाते. समर सांगतात की पूजेतील प्रत्येक वस्तूचा एक आध्यात्मिक अर्थ आहे. दीप म्हणजे ज्ञान, धूप म्हणजे पवित्रता, फळ म्हणजे कर्माचे फल आणि तांबूल म्हणजे आदर. या वस्तू अर्पण करताना त्यामागील भावना जागृत असली तरच पूजा अर्थपूर्ण होते. केवळ विधी करून भक्ती पूर्ण होत नाही. नाना भजनाचा साक्षेप म्हणजे काय? भक्ती करण्याचे अनेक प्रकार आहेत. समर सांगतात की पूजा, जप, नामस्मरण, कीर्तन, ध्यान आणि सेवा आणि उपासना हे सर्व भक्तीचे वेगवेगळे मार्ग आहेत. प्रत्येक स्त्री सदस्यांनी आपल्या स्वभावानुसार मार्ग निवडले आहेत. पण कोणताही मार्ग असो किंवा त्यामागील परमेश्वरातील प्रेम आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे. तेव्हाच भक्तीला खरे मूल्य प्राप्त होते. कोठे करावा म्हणजे काय तर हे सर्व देहाशिवाय कसे करता येईल? म्हणून समर्थ यावेळी पुन्हा एकदा देहाचे महत्त्व सांगतात. गंध लावणे, फुले अर्पण करणे, दीप लावणे किंवा नामस्मरण करणे किंवा आपली उपासना करणे हे सर्व देहामुळे शक्य आहे. म्हणून हा देह भक्तीचा आधार आहे. या देहाचा उपयोग परमेश्वराच्या सेवेसाठी झाला तरच मानवी जीवनाचे खरे सार्थक होते. म्हणून समर्थ सांगतात की पूजेतील सर्व साहित्य आणि भक्तीचे सर्व प्रकार हे देहाच्या माध्यमातूनच घडतात. पण बाह्यपूजेबरोबर अंतःकरणातील श्रद्धा, प्रेम आणि समर्पण अधिक महत्त्वाचे आहे. देहाचा उपयोग भक्तीसाठी केला तर तोच परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरतो. देवाचे तीर्थ कैसे घ्यावे, देवासी गंध कोठे लावावे, मंत्र पुष्प तरी वाहावे कोणी ठाई. आता देवाचे तीर्थ कैसे घ्यावे म्हणजे काय? देहाशिवाय देवाचे तीर्थ कसे घ्यावे? समज सांगतात की तीर्थ घेणे हे केवळ एक कृती नसून श्रद्धेची अभिव्यक्ती आहे. हाताने तीर्थ घेणे, मस्तकाला लावणे आणि भक्तिभावाने स्वीकारणे हे सर्व देहामुळे शक्य होते. म्हणून देह हा भक्तीचा आधार आहे. देहाचा योग्य उपयोग झाला तर तीर्थाचे खरे पवित्र आपल्या जीवनात उतरते. देवासी गंध कोठे लावावे म्हणजे देहाशिवाय देवाला गंध कसं लावणार? समर्थ सांगतात की गंध अर्पण करणे म्हणजे आदर, प्रेम आणि भक्ती व्यक्त करणे होय. ही सेवा आपल्या हातांनीच घडते. देह नसता तर ती सेवा ही शक्य झाली नसते. म्हणून प्रत्येकाने पूजेत देहाचे महत्त्व लक्षात ठेवून त्याचा उपयोग परमेश्वराच्या सेवेसाठी करावा. मंत्र पुष्प तरी वाहावे म्हणजे मंत्र मनात पुष्प अर्पण कसे करावे? तर समर्थ सांगतात की मंत्र मुखातून उच्चारले जातात आणि पुष्प हाताने अर्पण केले जातात. ही दोन्ही कार्य देहामुळेच घडतात. मंत्रांचा आवाज आणि मनातील भाव यांचा संगम झाला तरच पूजा पूर्ण होते. केवळ शब्द नव्हे तर अंतःकरणातील श्रद्धा परमेश्वरापर्यंत पोहोचली जाते. कोणे ठाई म्हणजे हे सर्व देहाशिवाय कोठे आणि कसे होणार? पण समर्थ या प्रश्नातून देहाचे महत्त्व पुन्हा स्पष्ट करतात की भक्ती, पूजा, तीर्थमंत्र आणि सेवा हे सर्व देहाच्या माध्यमातून शक्य आहे. म्हणून देहाचा तिरस्कार करू नये तर त्याला साधनेचे पवित्र साधन मानावे.
या देहाचा उपयोग परमेश्वराच्या स्मरणासाठी झाला तर जीवन खऱ्या अर्थाने धन्य होते. म्हणून समर्थ सांगतात, की पूजा, तीर्थमंत्र आणि सेवा या सर्व गोष्टी देहाच्या माध्यमातून घडतात. त्यामुळे हा देह भक्तीचा शत्रू नसून देवप्राप्तीचे महत्त्वाचे साधन आहे. या देहाचा सदुपयोग करून परमेश्वराचे स्मरण करणे हा यामधून समर्थाने संदेश दिला आहे. म्हणून देहाविन आडते, अवघे साकडीचे पडते. देहाकरिता घडते भजन काही. आता म्हणून देहाविन आडते म्हणजे काय, तर म्हणून देहाशिवाय सर्व काही अडते. समर्थ सांगतात, की मानवी देहाशिवाय भक्ती, साधना आणि देवसेवा शक्य होत नाही. हे आपण आधीपासून बघत आलोय, की हा देह मिळाल्यामुळेच आपण परमेश्वराचे नाम घेऊ शकतो. देह हा अडथळा नाही तर साधनेचा आधार आहे. म्हणून त्याचा योग्य उपयोग करणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे. अवघे साकडेचे पडते म्हणजे देह नसला तर सर्व कामे थांबून जातील. समर्थ सांगतात, की पूजा, जप, तीर्थयात्रा, सत्संग असो, आपली बैठक असो किंवा सेवा या सर्व गोष्टी देहामुळेच घडतात. देहाशिवाय यापैकी एकही कृती करता येत नाही. म्हणून देहाचे महत्त्व ओळखून त्याला उपयोग सत्कर्मासाठी करावा हाच मानवी जीवनाचा खरा लाभ आहे. देहाकरिता घडते म्हणजे देहामुळेच हे सर्व घडते. समर्थ सांगतात, देवाची पूजा असो किंवा दुसऱ्यांची सेवा. प्रत्येक चांगले कार्य या देहातूनच घडते आणि हा देह परमेश्वराने आपल्याला साधनेसाठी दिला आहे. ते केवळ सुखभोगासाठी नसून आत्मकल्याणासाठी आहे. देहाचे सार्थक भक्तीतच आहे. भजन काही म्हणजे भक्तीचे सर्व प्रकार देहामुळे शक्य होतात. समर्थ सांगतात, की नामस्मरण, भजन, ध्यान, कीर्तन, उपासना हे सर्व देहाच्या माध्यमातूनच घडते. म्हणून देहाचा अभिमान न ठेवता त्याचा सदुपयोग करावा. हा देह एक दिवस नष्ट होणार आहे. पण या देहातून केलेली भक्ती मात्र आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाते. म्हणून प्रत्येक क्षण भगवंताच्या स्मरणात घालावा. देवदेवता भूते देवते, मुळीचे सामर्थ्य आहे ते. अधिकारे नाना देवते भजत जावी. देवदेवता भूते देवते म्हणजे काय, तर अनेक देव, देवता आणि विविध दैवी शक्ती आहेत. समर्थ सांगतात, की या सृष्टीमध्ये अनेक देवता आणि देवी शक्ती कार्यरत आहेत. प्रत्येक देवतेचे एक वेगळे कार्य आहे आणि भक्त त्यांची श्रद्धेने उपासना करतात. ही सर्व रूपे परमेश्वराच्या शक्तीचीच वेगवेगळी प्रकट रूपे आहेत. म्हणून कोणत्याही देवतेचा अनादर करू नये. मुळीचे सामर्थ्य आहे तेथे म्हणजे काय, तर समर्थ सांगतात, की प्रत्येक देवतेमध्ये कार्य करणारी शक्ती स्वतंत्र नाही. त्या शक्तींमध्ये सर्वांचा उगम म्हणजे एकच परमचैतन्य मधून झाला आहे. जसे अनेक दिवे असले तरी वीज एकच असते, तसेच सर्व देवतांमध्ये एकाच परमेश्वराचे सामर्थ्य कार्यरत असते. हे समजले की मनातील भेद नाहीसे होतात. अधिकारे नाना देवते म्हणजे प्रत्येक देवतेला तिच्या कार्यानुसार अधिकार दिलेले आहेत. समर्थ सांगतात, की जसेच राज्यात प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी असते, तसेच सृष्टीच्या व्यवस्थेत प्रत्येक देवतेचे वेगवेगळे कार्य आहे. म्हणून लोक आपल्या गरजेनुसार विविध देवतांची उपासना करतात. पण हे लक्षात ठेवावे, की त्या सर्वांचे मूळ एकच परमेश्वर आहे. भजत जावी म्हणजे म्हणून श्रद्धेने देवतांची उपासना करत राहावी. भजत जावे म्हणजे आपण भजन, कीर्तन, उपासना करत राहावी. समर्थ सांगतात, की कोणत्याही देवतेची भक्ती मनापासून करावी. परंतु त्या देवतेलाच अंतिम मानून इतरांचा तिरस्कार करू नये. भक्तीने मन शुद्ध झाले, की साधकाला सर्व देवतांमध्ये एकच परमात्मा दिसायला लागला पाहिजे. हीच खरी भक्ती आणि विवेकाची ओळख आहे. म्हणून समर्थ सांगतात, की अनेक देवता असले तरी त्यांच्यामध्ये कार्य करणारे सामर्थ्य एकाच परमेश्वराचे आहे. म्हणून सर्व देवतांचा आदर करा, पण त्यामागील एकच परमसत्य ओळखून प्रत्येकामध्ये भेद न ठेवता श्रद्धेने केलेली भक्ती हे साधकाला परमसत्यापर्यंत घेऊन जाते. नाना देवी भजन केले, ते मूळ पुरुषासी पावले. या कारणे सन्मानिले पाहिजे सकळ काही. आता नाना देवी भजन केले म्हणजे काय, तर विविध देवतांची भक्ती आणि उपासना केली. म्हणून समर्थ सांगतात, की प्रत्येक भक्त आपल्या श्रद्धेनुसार वेगवेगळ्या देवतांची उपासना करतो. कोणी रामाची करतो, कोणी कृष्णाची, कोणी शिवाची, तर कोणी देवीची भक्ती करतो. ही विविधता आपल्या धर्माची सुंदर परंपरा आहे. महत्व देवताच्या नावाला नसून भक्तीतल्या श्रद्धेला आहे. ते मूळ पुरुषासी पावले म्हणजे काय, तर ती उपासना शेवटी त्या एकाच परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचते. सर्व नद्या जसं शेवटी समुद्राला मिळतात, तसेच सर्व भक्ती मार्ग त्या एका परमात्म्यापर्यंत पोहोचतात. देवाची रूपे अनेक असली तरी त्यामागील चैतन्य एकच आहे. हे सर्व समजले की मनातील भेदभाव नाहीसा होतो आणि भक्ती अधिक निर्मळ होते. या कारणे सन्मानिले
म्हणून सर्व देवतांचा आदर केला पाहिजे. समर्थ सांगतात की आपल्या आराध्य देवतेवर प्रेम असावे, पण इतर देवतांचा अनादर कधीही करू नये. प्रत्येक देवता त्या परमेश्वराचेच एक रूप आहे. जो सर्व देवतांचा आदर करतो त्याची भक्ती अधिक व्यापक आणि परिपूर्ण बनते. आदरातूनच खरी श्रद्धा वाढते. पाहिजे सकळ काही, म्हणजे सर्वांचा सन्मान आणि आदर करावा. समर्थ सांगतात की फक्त देवतांचाच नव्हे तर प्रत्येकाच्या श्रद्धेचाही आदर करावा. दुसऱ्याची उपासनेला टिंगल करू नये, निंदा करू नये. जिथे आदर, प्रेम आणि समजूत असते तिथेच भक्ती फुलते. सर्वांना मान देणे हेच सज्जनाचे आणि समर्थ भक्ताचे खरे लक्षण आहे. म्हणून समर्थ सांगतात की विविध देवतांची उपासना केली तरी शेवटी एकाच परमेश्वरापर्यंत ती पोहोचते. म्हणून कोणत्याही देवतेचा किंवा कोणाच्याही श्रद्धेचा अनादर करू नये. सर्वांचा सन्मान, सर्वांवर प्रेम आणि एकत्वाची भावना ठेवली तरच भक्तीचे खरे सार समजते. मायावल्ली फापावली, नाना देहे फळे लगडली, मुळीची जाणीव कळो आली फळामध्ये. आता मायावल्ली फापावली म्हणजे काय, तर मायेची विल सर्वत्र पसरलेली आहे. समर्थ सांगतात की माया म्हणजे धन किंवा संसार नव्हे. हे माझे ही भावना, अहंकार, लोभ आणि मोह यांचीच ही वेल आहे. ती हळूहळू मनाला वेढून टाकते आणि सत्य विसरायला लावते. माया वाढत गेली की परमेश्वरापासून मन दूर जाते. म्हणून विवेकाने तिची ओळख करून घेतली पाहिजे. नाना देहे फळी लगडली म्हणजे काय, तर ती माया अनेक देहांना चिकटलेली असते. समर्थ सांगतात की प्रत्येक जीव मायेच्या प्रभावाखाली आहे. कोणाला संपत्तीचा मोह आहे, कोणाला मानाचा, तर कोणाला नात्यांचा. प्रत्येकाची माया वेगवेगळी असली तरी तिचा परिणाम एकच आहे, परमेश्वराचा विसर. जो या मायेची जाणीव ठेवतो तोच तिच्यापासून हळूहळू मुक्त होऊ लागतो. मुळीची जाणीव कळवाली म्हणजे मूळ सत्याची जाणीव झाली. मग समर्थ सांगतात सद्गुरूंच्या कृपेने आणि विवेकाने श्री सदस्याला हळूहळू हे समजते की सर्वांच्या मागे एकच परमेश्वर आहे. ही जाणीव झाली की मन बाह्य गोष्टींमध्ये कमी अडकते. आत्मज्ञानाची सुरुवात याच ठिकाणापासून होते. मग जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. फळामध्ये म्हणजे काय, तर त्या मूळ सत्याचा अनुभव जीवनात येतो. समोर सांगतात की झाडाचे अस्तित्व फळातून ओळखता येते, तसेच परमेश्वराचे अस्तित्व या सृष्टीत अनुभवता येते. मूळ दिसत नसले तरी ते त्याचे परिणाम सर्वत्र दिसतात. म्हणून बाह्य रूपात न अडकता त्यामागील परमचैतन्य जाणण्याचा प्रयत्न करावा. हाच खऱ्या भक्तीचा आणि ज्ञानाचा मार्ग आहे. समोर सांगतात की मायेच्या प्रभावाखाली जीव परमेश्वराला विसरतो. पण सद्गुरूंच्या कृपेने आणि विवेकाने मूळ सत्याची जाणीव झाली की मायेचा प्रभाव कमी होतो. सृष्टीतील प्रत्येक गोष्टीमागे एकच परमचैतन्य आहे हे ओळखणे म्हणजेच खरी ज्ञानाची सुरुवात होय. या समासातील पुढील ओवी 16 ते 30 आपण भाग 2 मध्ये पाहू. पुढील भाग नक्की पहा.